पुंडलीक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय। मौली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगतगुरु तुकाराम महाराज की जय। निर्वाहापुरते अन्न आच्छादन, निर्वाहापुरते अन्न आच्छादन, आश्रमासी स्थान कोपी गुहा। कोठेही चित्तासी नसावे बंधन, हृदयी नारायण साठवावा। नये बोलो फार बैसो जनामधी, सावधान बुद्धी इंद्रिय दमी। कोठेही चित्तासी नसावे बंधन, हृदयी नारायण साठवावा। तुका म्हणे घडी घडीने साधावी, तुका म्हणे घडी घडीने साधावी, त्रिगुणांची गोवी उगवणी। कोठेही चित्तासी नसावे बंधन, हृदयी नारायण साठवावा। प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा आणि उपदेशपर प्रकरणातील अभंग आहे। तुकोबाराय म्हणतात, निर्वाहापुरते अन्न आच्छादन, आश्रमासी स्थान कोपी गुहा। निर्वाहापुरते अन्न आच्छादन, आश्रमासी स्थान कोपी गुहा। या अभंगातून तुकोबारायांनी साधकास, वारकऱ्यास, कीर्तनकारास एक महान उपदेश केला आहे। तुकोबारायांनी या अभंगात साधकास एक नियमावली घालून दिली आहे, एक आचारसंहिता घालून दिली आहे की जी साधकानं जरूर पाळावी। अशाच प्रकारचा अजून एक तुकोबारायाचा अभंग आहे की ज्यामध्ये तुकोबारायांनी अशीच नियमावली साधकास घालून दिली आहे। तो अभंग म्हणजे, साधकाची दशा उदास असावी, उपाधी नसावी अंतर्बाह्य। लवलुप्यता काय निद्रिते जिनावे, भोजन करावे परिमित। एकांती लोकांती स्त्रियाशी भाषण, प्राण गेल्या जाण करू नये। संग सज्जनाचा, उच्चार नामाचा, घोष कीर्तनाचा अहर्निशी। तुका म्हणे ऐसा साधनी जो राहे, तुका म्हणे ऐसा साधनी जो राहे, तोच ज्ञान लाहे गुरुकृपे। हा अभंग आणि आजचा प्रस्तुत अभंग, या दोन्ही अभंगात तुकोबारायांनी कीर्तनकारांना, वारकऱ्यांना, साधकांना, हे सगळं एकच आहे। वारकरी छोटा मोठा साधक असतो, कीर्तनकार छोटा मोठा साधक असतो, साधक तर साधकच असतो। या दोन्ही अभंगात तुकोबारायांनी वारकऱ्यांना, कीर्तनकारांना, साधकांना एक नियमावली, एक आचारसंहिता घालून दिली आहे। आणि तुकोबाराय म्हणतात की साधकांनो, ही आचारसंहिता पाळा, ही मी सांगितलेली नियमावली पाळा, तुमचा परमार्थ सफल होईल, तुम्हाला मुक्ती मिळेल, तुम्ही देव बनाल, तुम्ही संत बनाल। तुकोबाराज बोलतायत, तुका म्हणे हित होय तो व्यापार, तुका म्हणे हित होय तो व्यापार, करा काय फार शिकवावे। लौकिक जीवन असो की परमार्थिक जीवन असो, दोन्ही ठिकाणी व्यापारच असतो आणि दोन्ही ठिकाणी हितच असते। तुम्ही संसार करता,
व्यापार करता, व्यापार करताना काही वस्तू विकत आणता आणि थोड्याफार नफ्याने त्या वस्तू विकता. महर्गीच विकणे समर्गीची वस्तू किंवा समर्गीच विकणे महर्गीची वस्तू. त्या वस्तू तुम्ही विकता नफ्यावर. इथं काय झालं? लौकिक पातळीवर तुमचं हित झालं. संसारात हित नसतं. हित या शब्दाचा खरा अर्थ होतो मुक्ती मिळवणं. पण धरलं एक दाटोमोठे आपण. तुम्ही व्यापार करताना दुकानाच्या काही वस्तू आणल्या. तुमच्याकडे दुकान आहे, व्यापार करतायत, त्या दुकानातल्या वस्तू आणल्या आणि थोड्या 10-15% नफ्यानं त्या वस्तू विकल्या. तुमचं काय झालं? हित झालं. परंतु त्या वस्तू नफ्यावर न विकता कमी किमतीत विकल्या तर तुमचं काय होईल? नुकसान होईल, घाटा होईल. व्यापारात तुमचं दिवाळं निघलं, व्यापार करून काय फायदा झाला? आणि मग संसारात व्यापारात तुम्ही वस्तू आणता आणि थोड्याफार नफ्यानं त्या विकता. तुमचा फायदा होतो, तुम्हाला नफा मिळतो, अर्थात पैसा मिळतो. हाच हिशोब परमार्थातही लागू पडतो. तुम्ही भगवंताचं नामचिंतन करतायत, भगवंताची भक्ती करतायत, यानं तुम्हाला देव भेटावा, हा तुमचा नफा आहे, हे तुमचं हित आहे. आणि मग महाराज म्हणतात की तुका म्हणे हित होय तो व्यापार, करा करा काय फार शिकवावे. अरे म्हणून फार शिकवायची गरज काय म्हणले? संसार एक व्यापार आहे, परमार्थ एक व्यापार आहे. संसारात पैसा मिळवायचा आहे, परमार्थात देव मिळवायचा आहे. संसारात पैसा मिळवायचा आहे, परमार्थात देव मिळवायचा आहे. हे दोन्ही व्यापारच आहेत. आणि मग व्यापार करताना वस्तू आणल्या आणि त्या काही नफ्यानं विकल्या, तुमचा फायदा होतो. तसं परमार्थातही आमचा फायदा व्हावा. आणि परमार्थातला फायदा आहे देव भेटणे. तर परमार्थ करतायत, पण परमार्थ करताना आम्हाला आमचा फायदा व्हावा, आमचं हित व्हावं, अर्थात आम्हाला देव भेटावा. मग देव भेटण्यासाठी परमार्थ कसा करावा, म्हणजे नक्की आम्हाला देव भेटेल याची काही नियमावली तुकोबाराय घालून देत आहेत. आणि तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या षंडात म्हणतात की निर्वाहापुरते अन्न आच्छादन, निर्वाहापुरते अन्न आच्छादन, आश्रमासी स्थान कोपी गुहा. निर्वाहापुरते अन्न आच्छादन. तुकोबारायांनी या अभंगात तुम्हा मला साधकाला जी नियमावली घालून दिली त्यात पहिला हात अन्नाला घातलाय. निर्वाहापुरते अन्न. निर्वाहापुरते म्हणजे जगण्यापुरते. जगण्यापुरतंच अन्न खावं, वाजवीपेक्षा जास्त अन्न खाऊ नये. म्हणून साधकानं जगण्यासाठी खावं, खाण्यासाठी जगू नये. साधारण जीव त्यांचं सोडा, ते खाण्यासाठीच जगतात. पण साधकानं खाण्यासाठी जगू नये, जगण्यासाठी खावं. आणि म्हणून पहिलं बंधन घातले निर्वाहापुरते अन्न. अन्न हे जगण्याकरता खावं आणि जगण्यापुरतंच खावं. अर्थात वाजवीपेक्षा जास्त अन्न साधकानं खाऊ नये.
का बरं? वाजवीपेक्षा अन्न जर साधकानं खाल्लं तर काय होतं? नरबरा लिहित आहेत, श्रोतादी इंद्रिय आवर्ती परी रसने नियमन करती, ते सहस्रदा कवळीती विषयी. बाकीची इंद्रिय आवरलीत पण जिभेला नियमन केलं नाही. जीभ चरायला मोकळी सोडली, जीभ चरायला मोकळी सोडली तर तुमची विषयासक्ती वाढते. इंद्रिय तुम्हाला विषयात खेचून नेतात. श्रोत्रादी इंद्रिय आवृत्ती परी रसने नियमन करती, ते सहस्रदा कवळी जिती विषयी. जिभेला खाण्यासाठी नियमन जर नाही केलं, जीभ चरायला लागली तर इंद्रिय तुम्हाला विषयात खेचून नेतात. विषय तुम्हाला बांधतात. विषय भोगात ही इंद्रिय तुम्हाला खेचून नेतात. सर्वात मोठं नुकसान जर काय असेल, वाजवीपेक्षा जास्त खाल्लं, तर आपल्याकडं एक मराठीत म्हण आहे, जास्त खाल्ल्यानं माणसाला इगार आठवते. हा शब्द तुम्हाला प्रचलित आहे का नाही मला माहीत नाही, पण ग्रामीण भागातला शब्द आहे. अन्न इगार करतं, म्हणजे वाजवीपेक्षा जास्त अन्न खाल्लं तर माणसाला माज येतो. अन्न इगार करतं. नरबरा लिहित आहे की वरी पालवी खुडीजे आणि मुळी तरी उदक घालीजे, कैशेनी नासू निपजे वृक्षात दया, तो उदकाच्या निबळे अधिके आडवेनी अंगे फाके, तैसा मानसी विषय पोखे रसनेद्वारे. एखादं झाड आहे, त्याची वरवर पालवी खुडली, पण बुडाला तुम्ही पाणी घालताय, तो उभा वाढवायच्या ऐवजी आडवा वाढतो. तसं तुम्ही जितकं जीभ चरायला मोकळी सोडाल, इतक्या विषय वासना वाढतात, बळावतात आणि तुमचं पतन करतात. तो उदकाचे निबळे अधिके आडवेनी अंगे फाके, तैसा मानसी विषय पोखे रसनेद्वारे. तैसा मानसी विषय पोखे रसनेद्वारे. जीभ चरायला मोकळी सोडली तर मनामध्ये विषय वासना बळावतात आणि तुमची विषयासक्ती वाढते. तुम्ही विषय भोगता आणि तुमचं पतन होतं. तुमचा परमार्थ सफल होत नाही. इंद्रिय तुम्हाला विषयात खिचून नेतात. आणि म्हणून वाजवीपेक्षा जास्त अन्न खाल्लं तर माणसाला इगार आठवते, विषय वासना बळावतात. जगण्यासाठी अन्न असावं, पक्वान्न नाही. जो साधक पक्वान्न खातो, जो साधक पक्वान्न मागतो किंवा पक्वान्न खातो, इंद्रिय त्याचं पतन करतात. का तर मानसी विषय पोखे रसनेद्वारे. जीभ चरायला मोकळी सोडली तर मनामध्ये विषय वासना बळावतात, इंद्रिय विषय भोगतात आणि तुमचं पतन करतात. कारण जो मनुष्य विषय भोगतो त्याचं पतनच होतो, तो नरकालाच जातो. नरबरा लिहित आहेत, विषयाचे ध्यान विपाय वाहे मन, तरी एसनी पतन गिमसीत पावे. तुमच्या मनात विषयाची आठवण जरी आली तर इंद्रिय बलवान आहेत, ते तुम्हाला विषयात खेचून नेतात, विषय भोगायला लावतात आणि तुमचं पतन करतात. विषयाचे ध्यान विपाय वाहे मन, तरी एसनी पतन गिमसीत पावे. नुसतं ध्यान जरी आणलं विषयाचं, भोगलं तर पतन होईल, पण नुसतं ध्यान जरी आणलं विषयाचं, शब्दप्रयोग बघा, विषयाचे ध्यान विपाय वाहे मन. विपाय म्हणजे कदाचित, हुकून चुकून. विषयाचे ध्यान विपाय वाहे मन, तरी एसनी पतन गिमसीत पावे.
विषय नुसते ध्यानात जरी आणले ते इंद्रिय तुम्हाला विषय भोगास लावतात, आणि जो विषय भोगतो त्याचं पतनच होतं. का तर विषयातून पाप पुण्याची निर्मिती, पाप पुण्यातून संसार बंधन असतं. आणि म्हणून तुमचा परमार्थ सफल व्हावा, कडीला जावा असं वाटत असेल तर जीभ चरायला मोकळी सोडू नका. साधकानं आपली जीभ चरायला मोकळी सोडू नये. निर्वाहापुरतंच अन्न घ्यावं. साधकांनी अन्न घ्यावं, पक्वान्न नाही. प्रसंगी कधीतरी ठीक आहे, पण रोज पक्वान्नाची अपेक्षा करू नये. आम्ही कीर्तनकार रोज कीर्तन करतो, रोज नवीन गावाला जातो, संध्याकाळी जेवण असतं आधी किंवा नंतर कीर्तनाच्या. बिचारे लोक श्रद्धाळू असतात, ते तुम्हाला कीर्तनात संपल्याच्या नंतर किंवा संपल्याच्या आधी प्रेमाच्या पोटी जेवायला नेतात. त्यांची भावना असते, त्यांना वाटतं महाराज घरी आले, महाराजाचे पाय आमच्या घराला लागले, महाराजाचे पाय आमच्या घराला लागले, आमचं भलं होईल. लौकिक पातळीवर का होत नाही, पण आमचं भलं होईल अशी त्यांची भावना असते. त्या घरातल्या मातोश्रीलाही वाटतं की महाराज पहिल्यांदाच आलाय, महाराज पहिल्यांदाच आलाय. ती बांधते बुंदीचे लाडू, महाराज सटकून आणतो बुंदीचे लाडू. महाराज दुसऱ्या दिवशी दुसऱ्या गावाला कीर्तनाला जातो, कोणाच तरी घरी जेवायला जातो. त्या बाईला वाटतं महाराज पहिल्यांदाच आलेत, महाराज पहिल्यांदाच आलेत, महाराज पहिल्यांदाच आलेत. बाई करती बासुंदी, महाराज वाटीनीच बासुंदी वर पितो, कणाकण हाणतो. महाराज तिसऱ्या दिवशी तिसऱ्या गावाला जातो, कुठेतरी जेवायला जातोच. बाई म्हणते महाराज पहिल्यांदाच आलेत, महाराज पहिल्यांदाच आलेत, महाराज पहिल्यांदाच आलेत. बाई करते गुलाबजामुन, महाराज रट्टावून गुलाबजामुन आणतो. महाराज रट्टावून गुलाबजामुन आणतो. धनाभरा बोलले सावधान, धनाभरा म्हणते सावधान साधका सावधान. बाई प्रेमाच्या पोटी तुला नाना पक्वानं खाऊ घालते, पण तू खाऊ नकोस, तू चरू नकोस, जीभ चारायला मोकळी सोडू नको. का? मानसी विषय पोखे रसनेद्वारे. जीभ चारायला मोकळी सोडू नका. तुम्ही साधारण जीव असा की महाराज असा, जीभ चारायला मोकळी सोडली की तुमचं पतनच होणार. का? तर गोडधोड तळेमळ नाना प्रकारचे पक्वान्न खाल्ले तर मनामध्ये विषय वासना बळावते. इंद्रिय तुम्हाला विषय भोगायला होतात. विषय भोगातून पाप आणि पापातून पतन होतं. तैसा मानसी विषय पोखे रसनेद्वारे. म्हणून साधकानं फार फार तर अन्नाची अपेक्षा करावी, पक्वान्नाची नाही. आणि अन्नही निर्वाहापुरतं असावं. ते जैन मुनी असतात, ते करपात्री असतात. बघा तुम्ही, एखादा महात्मा जैन मुनी जर एखाद्या जैनाच्या दारात गेला किंवा घरी गेला, तो जैन मुनी ताटात जेवत नाही, तो करपात्री असतो. तो जैन मुनी तो महात्मा वंजळ करतो त्या माऊलीच्या पुढं. ती माऊली जे काय असेल, पातळ असो घट्ट असो, त्या वंजळीत टाकते. आणि हा जैन मुनी त्या वंजळीत टाकलेल्या अन्नात तोंड घालून बिना चमच्याचं खातो. याला म्हणतात करपात्री. हातात बसेल तेवढंच खायचं आहे, माऊलीने जेवढं टाकलं आहे तेवढंच खायचं आहे. परात नाही, तांब्या नाही, लोटा नाही, चमचा नाही, काही नाही. हातात माऊली वतते, जे हातात पडले ते घट्ट असो पातळ असो, त्यात तोंड घालायचं, खायचं आणि मोकळं व्हायचं. याला म्हणतात निर्वाहापुरते अन्न. साधक करपात्री असावा. आणि म्हणून जैन मुनी खरंच महान आहेत, महान आहेत, करपात्री आहेत. वंजळीत बसेल तेवढंच खातात. तुमची साधना कडीला जावी, तुम्ही देव बनावं असं वाटत असेल तर साधक करपात्री असावा. मी म्हणतो ठीक आहे, करपात्री जरी नसेल तर मोजकं खाणारा असावा, मर्यादित खाणारा असावा. त्यांनी जीभ चरायला मोकळी सोडू नये.
स्वाद घेऊन कधीही जेवण करू नये. पळी बेसनात फिरली काय आणि श्रीखंडात फिरली काय, तिला रसस्वाद होत नाही. जेवताना आम्हाला रसस्वाद होऊ नये. अन्न कधीही चव घेऊन खाऊ नये. अन्न चव घेऊन खाल्लं वाजीपेक्षा जास्त खाण्यात येतं आणि माणसाला इगार आठवते. इगार म्हणजे तैसा मानसी विषय पोखे रसनेद्वारे. मनामध्ये विषय वासना बळवतात, इंद्रिय बलवान होतात, विषयात तुम्हाला खेचून नेतात, तुमचं पतन करतात. विषयाचे ध्यान विपाय वाहे मन, तरी एसनी पतन गिमसित पावे. आणि मग ज्ञानवारात लिहितात की एरा इंद्रिया विषय तुटे परी नियमो न रस हटे. साधक बाकीच्या इंद्रियांना नियमन करतो पण जिभेला नियमन करत नाही. जीभ चारायला मोकळी सोडतो. ज्ञानोबा म्हणतात, तुकोबा म्हणतात, जीभ चारायला मोकळी सोडू नका. जितकी जीभ चारायला मोकळी सोडाल तितके इंद्रिय बलवान, तितका विषय भोग जास्त, तितकं पाप, तितकं संसार बंधन. आणि मला मोठी मोठी मौज आहे. असे कितीतरी कीर्तनकार आहेत. अजून एक दुसरी गोष्ट, पंक्तिभेदही नसावा. कीर्तनाला आलेल्या महाराजासाठी एक जेवण आणि तिथं मंडपात जमलेल्या माणसासाठी एक जेवण, हा पंक्तिभेद आहे. नसावा. नामदेव महाराज बोलतात, पंक्तिभेदकाची मरती पोरे किंवा तिचा पती मरे बाळपणी. नामदेव महाराज बोलतात, पंक्तिभेदकाची मरती पोरे किंवा तिचा पती मरे बाळपणी. जी बाई पंक्तिभेद करते तिचे पोरं मरतात किंवा तिचा नवरा मरतो आणि तोही बाळपणीच, हे नामदेव महाराज म्हणतात. कोणीही पंक्तिभेद करू नये. दैनंदिन जीवनातही याला एक वाढ आहे, त्याला एक वाढ आहे, नाही. वाढताना हात चाचरूच नाही, सगळ्याला सारखं वाढावं. महाराजालाही मंडपातले जे खात आहेत तेच खाऊ घालावं. तो कोणी असो, मी असो, तुम्ही असो, कोणी असो. तुम्ही आम्ही कीर्तनकार मंडपातले जे खात आहेत ना सप्ताहात, तेच आम्ही खाऊ. आम्हाला स्पेशल बसायला व्यवस्था, स्पेशल खोली, तिथं स्पेशल स्वयंपाक, आम्ही पक्वांना झोडायचे. आणि या मंडपात आलेल्या श्रोतांनी खेड्यातून मागून आणलेल्या भाकरी खायच्या. ते वाळून गेलेले असतात, त्यासोबत भाजीबिजी काय असेल ते असेल, पण त्या गावातून मागून आणलेल्या भाकरी. हा पंक्तिभेद आहे. ते आज भाकरी महाराजांना खाव्यात, कीर्तनकारांना मंडपातले जे खात आहेत ते, त्यांच्यासाठी वेगळा पंक्तिबोध, त्यांच्यासाठी वेगळे पक्वान्न नसावेत. पंक्तिभेद करू नका. पंक्तिभेदकाची मरती पोरे किंवा तिचा पती मरे बाळपणी. आम्ही हे नियम पाळावेत. संतांनी अभंग कशा करता लिहिलेत? आम्ही काय वाचत नाहीत का? वाचतो, आम्हाला अभंग माहीत आहेत, पण आम्ही पाळत नाहीत. आमच्या जिभेला चटक लागली, आम्हाला रुबाब करायची सवय लागली. साधकाला किंवा कीर्तनकाराला बसायला जागा वेगळी, खायला अन्न वेगळं. तुम्ही एखाद्याच्या घरी गेले, ते प्रेमाच्या पोटी करतात. बांधू द्या ना, बुंदी बांधू द्या, लाडू बांधू द्या, भजे करू द्या, करंजा करू द्या, गुलाबजामुन करू द्या, बासुंदी करू द्या, त्यातलं एक उचलान बस. तिथं पंक्ती जोडू नका. रोज एका गावात पंगत जोडायची. महाराज आले. बाई करती नाना प्रकारचे पक्वांना. आम्ही पंक्ती जोडतो, कचून हाणतो आणि हे टरबुजासारखं पोट होतं, मटक्यासारखं आमचं. मोठी ढिरी सुटते आम्हाला आणि आम्ही व्यासपीठावर उभे राहतो कीर्तनाला आणि त्या पोटावर हात फिरवतो आणि भर मंडपात लोकांपुढं म्हणतो, पोटावर हात फिरवतात, हे आमचं वैभव, ही ढिरी, ही आमची श्रीमंती. ननबराय म्हणतात, हीच ढिरी तुला एक दिवस मातीत घालील, तुझे पतन करेल. का तर मानसी विषय पोखे रसनेद्वारे. हे विसरू नको म्हणले. मानसी विषय पोखे रसनेद्वारे. ते उदकाचे निबळे अधिके आडवेने अंगे फाके. ते उदकाचे निबळे अधिके आडवेने अंगे फाके, तसा मानसी विषय पोखे रसनेद्वारे. अन्न चौगुण खाल्लं, वाजीपेक्षा जास्त खाल्लं, स्पेशल अन्न खाल्लं, सातत्यानं खाल्लं तर इगार आठवते, मनात
विषय वासना बळावतात, मनुष्य विषय भोगतो, तुमचं पतन होतं. देव तर लांब राहिला, तुम्ही नरकाला जाता. काय तर ज्ञानोबा बोलतात, विषयाचे ध्यान विपाय वाहे मन, तर येस आणि पतन घेऊसित पाय. विषयाचं ध्यान जरी मनात आलं, विषय भोगले, पाप आणि पापातून पतन. आणि विषय जागे का होतात? जीभ चरायला मोकळी सोडी तर. त्याचा मानसी विषय पोके रसनेद्वारे. आणि मग आम्हाला शहाणा होण्याची गरज आहे. साधना कडीला जावी, देव भेटावा असं वाटत असेल तर तुकोबारांनी पहिलं बंधन घातलं, निर्वाहापुरते अन्न. निर्वाहापुरतं, पोटाला लागते तेवढं, वाजीपेक्षा जास्त नाही. आणि ते फक्त अन्न, पक्वान्न नाही. कधीतरी पक्वान्न असू द्या, असेल पक्वान्न तर तेही मोजकंच, नेहमी नेहमी नाही. एक वेळा खातो तो योगी असतो, 2 वेळा खातो तो भोगी असतो, आणि 3 वेळा खातो तो रोगी असतो. 1 वेळा खातो तो योगी, 2 वेळा खातो तो भोगी, 3 वेळा खातो तो रोगी. आणि मग रोग्याबद्दल तुकोबारा लिहितात की रसना अनावरी तुका मने डोंगव आहे. 3 वेळा खातो तो रोगी. मग महाराज लिहित आहेत, रसना अनावरी तुका मने डोंगव आहे. 3 टाईम खाल्ले, कच्चून हाणले, रसना अनावरी, कच्चून हाणले. मग काय? रसना अनावरी तुका मने डोंगव आहे. टिंबटिंबाला धार लागते. तुकोबारा बोलतात, मी नाही, तुका मने डोंगव आहे. तुकोबाराच बोलतात, तुका मने खाय फार, तुका मने खाय फार, पादे बोचा करी मार. तुकोबाराची वचन आहेत, माझे नाहीत. तुका मने खाय फार, पादे बोचा करी मार. त्याचा कार्यक्रम सुरू होतो. मग म्हणून अन्न हे नेहमी औषध म्हणून घ्यावं. अन्न हे नेहमी औषध म्हणून घ्यावं, अन्यथा औषधं अन्नासारखी घ्यावी लागतात. 3 पोळ्या आणि 6 गोळ्या. माझं वाक्य पुन्हा आहे का? अन्न नेहमी औषध म्हणून खावं, अन्यथा औषधं अन्नासारखी खावी लागतात. 3 पोळ्या आणि 6 गोळ्या. बरं, खरा साधक जो आहे, ज्ञानोबा लिहित आहेत की खरा साधक जो आहे त्याचा आहार काय असतो? ज्ञानोबा लिहित आहेत, आणि अंगाबळ यावे नातरी क्षुधा जावे, का जिभेचे पुरवावे मनोरथ. भोजन करते विकी या तिहिते न लेखी, आहारी मित संतोषी माप नसवे. ज्ञानोबा लिहित आहेत, आणि अंगाबळ यावे नातरी क्षुधा जावे, का जिभेचे पुरवावे मनोरथ. माझ्या अंगाला बळ यावं, मी पैलवान व्हावा, माझी भूक भागावी, किंवा जिभेचे चोचले पुरावेत, असला काही विचार नाहीत. पुढे ज्ञानोबा येतात की भोजन करते विकी या तिहिते न लेखी, आहारी मित संतोषी माप नसवे. आहारी मित संतोषी, अल्पसहार तेवढ्यातच संतुष्ट. मग तो विचार करत नाही की मला ढेकर यावं, मी तृप्त व्हावं, माझी क्षुधा किंवा भूक सगळी जिरून जावी, माझ्या जिभेचे चोचले पुरावेत, माझ्या अंगाला बळ यावं, हे काही विचार नाही. जगण्यापुरतं अन्न, निर्वाहापुरते अन्न. आणि अंगाबळ यावे नातरी क्षुधा जावे, का जिभेची पुरवावे मनोरथ. भोजन करते विकी या तिहिते न लेखी, आहारी मित संतोखी माप नसवे. खरा साधक जेवताना तराजू लावत नाही. खरं तर जेवताना आपल्या पोटाचे अंदाजे 4 कप्पे करावेत. पहिले 2 कप्पे अन्नाने भरावेत, 3रा कप्पा पाण्याने भरावा, आणि 4था कप्पा रिकामा ठेवावा. तुम्हाला ढेकर आला की साधकानं जेवण थांबावं. ढेकर आला की जेवण थांबावं, तो इशारा असतो. तो तुम्हाला इशारा असतो की आता थांब. पोटाच्या वरच्या भागाला आमच्या वैद्यकीय भाषेत फंडस म्हणतात, फंडस ऑफ दी स्टमक. तर त्यावरच्या फंडस ऑफ दी स्टमकमध्ये गॅस असतो. तुम्ही अन्न खात चालले की ते जठर जे आहे स्टमक, ते अन्नानं भरत जातं. तसं स्टमकमध्ये नॉर्मली गॅस असतो, तो वरवर येतो, तो फंडसमध्ये येतो, आणि शेवटी अन्न फंडसमध्ये चाललं स्टमकच्या वरच्या पार्टमध्ये, की तो गॅस जोरात बाहेर फेकला जातो. त्याला आपण डकार किंवा ढेकर म्हणतो. आणि तो ढेकर सांगतो की आता अन्न फंडसमध्ये गेलं आहे, म्हणजे स्टमकच्या सगळ्याच्या वरच्या पार्टमध्ये गेलं आहे, आता जेवण थांबव. पण आम्ही थांबत नाहीत. आम्ही फंडसही भरतो, इसाफेगसही भरतो, आणि केलं तर तोंडातून दिसेल एवढं अन्न इसाफेगसमध्ये भरलेलं असते. एकदा का पंक्तीला
एक मनुष्य जिलेबी वाढतोय, ढेकरा देतोय, वाड्या आला, पात्रात जिलेबी, ढेकरा देतोय आणि तो वाड्याला म्हणतोय टाक जिलेबी, टाक जिलेबी. वाड्या म्हणतो अरे हा करा बरं, तुमच्या तोंडात जिलेबी दिसायली, मला ढेकरा देतात तोंडात जिलेबी दिसायली, गिळी नाही का? गिळी म्हणले. मग ती तोंडात कशी काय? म्हणले इसापेकच भरत आलं. म्हणले अन्न नलिका. म्हणले आता त्या घशापर्यंत जिलेबी भरली आहे, तुम्ही घालणार कुठं? म्हणले तुला माहिती आहे की जिलेबी कशी तयार होते? म्हणले कशी? म्हणले जिलेबीच्या मध्ये सांधी असतात, त्या सांधीत टाक, पण टाक. इथला विनोदाचा भाग सोडा, पण हा अतिरेक आहे. खाण्याचा अतिरेक नसावा. अन्न औषध म्हणून घ्यावं, अन्न मर्यादित घ्यावं, अन्न निर्वाहापुरतंच घ्यावं. आणि म्हणून तुकोबराय साधकाला बजावतात की निर्वाहापुरते अन्न, अन्न जगण्यापुरतंच घ्या, निर्वाहापुरतंच घ्या, वाजवीपेक्षा जास्त खाऊ नका. कीर्तन करायला रोज पंक्ती येतात, रोज बाई, रोज नवं गाव, रोज नवी बाई, रोज नवा स्वयंपाक, रोज नवा स्वयंपाक. ती माऊली बांधते बिचारी, बुंदी बांधते, बासुंदी करते, भजे करते, गुलाबजामुन करते. तिने केलं म्हणून आम्ही जोडू नयेत, आम्ही जोडू नये. आम्ही जीभ चारायला मोकळी सोडू नये, पण आम्ही जोडतो, आम्ही जोडतो, आम्ही पंक्ती जोडतो, रोज पंक्ती जोडतो. रोज नवं गाव, रोज नवं कीर्तन, रोज नवं घर, आणि त्या घरी पक्वानं आम्ही पंक्ती जोडतो. नरबरा म्हणतात जीभ चारायला मोकळी सोडू नको, तुझं पतन होईल. जिभेला आवर घाल, जिभेला आवर घाल. का तर जीभ चारायला मोकळी सोडीस तर मानसी विषय पोखे रचनेद्वारे, मानसी विषय पोखे रचनेद्वारे वाजीपेक्षा जास्त अन्न खाल्लंस, चव खाल्लंस, पक्वान्न खाल्लंस, ठासू ठासू खाल्लंस, तर मनात या अन्नामुळे विषय वासना बळावतील, विषय बलवान होतील, इंद्रिय विषय भोगतील. विषय भोगातून पाप पुण्य, त्यातल्यात जास्त पाप, आणि पाप तुझं पतन करेल, तुला निर्वाह, तुला नरकाला नेईल. म्हणून विषयाचे ध्यान विपाय वाहे मन, तरी एस आणि पतन गिवंसित पावे. आणि म्हणून अभंगाच्या पहिल्या चरणात आणि सुरुवातीला तुकोबाराने इशारा केलाय, हे साधका, हे वारकऱ्या, हे कीर्तनकारा. वारकरी तू पंढरपूरला जातो का? पांडुरंगाची प्राप्ती व्हावी. तो प्राप्तच आहे, पण प्राप्ताची प्राप्ती, पांडुरंगाची प्राप्ती व्हावी. हे वारकऱ्या, वारी करतो कशा करता? पांडुरंगाची प्राप्ती. हे कीर्तनकारा, कीर्तन करतो कशा करता? पांडुरंगाची प्राप्ती. हे साधका, साधना करतोस कशा करता? पांडुरंगाची प्राप्ती. मग पांडुरंगाची प्राप्ती हवी आहे ना, मग हे नियम पाळा, अन्यथा पांडुरंगाची प्राप्ती होणार नाही. मग आम्ही कीर्तनकार खरोखर पांडुरंगाच्या प्राप्तीसाठी जर कीर्तन करत असू, पैशासाठी नाही, आम्ही कीर्तनकार पैशासाठी कीर्तन करत नाहीत, तर पांडुरंगाच्या प्राप्तीसाठी करतो, हा जर उद्देश असेल, तर तुकोबाराने ही घातलेली नियमावली, ही आचारसंहिता तुम्हाला पाळावीच लागेल, पाळावीच लागेल, अन्यथा तुमचं पतन होईल. कीर्तन करू नाही, देव भेटणार नाही, देव भेटणार नाही. आणि म्हणून वारकरी आहेत, कीर्तनकार आहेत, साधक आहेत, आपला परमार्थ कडीला जावा, आपला व्यापार सफल व्हावा. परमार्थ हा एक व्यापार आहे, तुकोबाराने बोलून दाखवलं. तुका म्हणे हित होय तो व्यापार करा, काय फार शिकवावे. अरे आपण दुकानदारी करतो तो व्यापार आहे, तसा परमार्थ एक व्यापार आहे. परमार्थ ही एक व्यापार आहे. तो दुकानदार वस्तू आणतो, 10% थोडी महाग देऊन नफा कमवतो, पैसा कमवतो, त्याचा व्यापार सफल झाला. तुम्ही परमार्थ करतायत कशा करता? देवाच्या प्राप्तीसाठी, आणि हाही व्यापार सफल व्हावा. परमार्थाचा व्यापार सफल व्हावा म्हणजे देव भेटावा, त्याला नफा भेटला, आम्हाला देव भेटावा. देव भेटणं हा आमचा नफा आहे, आमचा परमार्थिक व्यापार सफल झाला. आणि परमार्थ एक व्यापार आहे, परमार्थ ही एक व्यापार आहे. नामस्मरणाच्या बळावर आम्हाला देवाची प्राप्ती झाली म्हणजे आम्हाला नफाच मिळाला, आणि तो सफल परमार्थ आहे. आणि हा परमार्थ सफल व्हावा असं वाटत असेल तर तुकोबाराय म्हणतात की अन्न निर्वाहापुरतंच खा, वाजीपेक्षा जास्त अन्न खाऊ नका. खाल तर विषय वासना बळावतील, इंद्रिय विषय भोगतील,
पाप पुण्याची निर्मिती होईल, तुमचं पतन होईल, संसार बंधनात अडकाल, परमार्थ कडीला जायचा नाही. म्हणून कीर्तन करून पैसे घेणे हा तर उद्देश नसावाच, तिथं गैरच आहे. पण आपला परमार्थ कडीला जावा, आम्हाला देव भेटावा असं वाटत असेल तर ही नियमावली पाळा. आणि त्यातली पहिली नियमावली आहे, पहिला नियम आहे निर्वाहापुरते अन्न. जगण्यापुरतंच अन्न खा, वाजीपेक्षा जास्त अन्न खाऊ नका. हे पहिलं बंधन घातले. दुसरं बंधन आहे आच्छादन. आच्छादन म्हणजे कपडे. ठीक आहे. आता अर्थात या पहिल्या चरणात रोटी कपडा मकान या 3 गोष्टीचं वर्णन आलंय. आपण रोटी पाहिली, आता कपडा. आम्हाला असं वाटतं की रोटी कपडा मकान आम्हाला सुख देतं. नाही, रोटी कपडा मकान जीवनाच्या गरजा भागवतं. रोटी कपडा मकान जीवनाच्या गरजा भागवतं. रोटी कपडा मकान यानं जर सुख दिलं असतं तर एक हे असंख्य श्रीमंत माणसं आहेत जगात. एक श्रीमंत माणसाने हजारो घरं बांधली असते, सुखी झाली असते. मनुष्य किती श्रीमंत असला त्याजवळ किती घरं असतात? 1 2, फारच लबाडीचा पैसा आहे तर 3. पण कोणी 100 घरं बांधलेत का? आणि 100 घरं बांधून तो सुखी झाला आहे का? कोट्याधीश मनुष्य, घरात पैसा ठेवला जागा नाही, एवढा पैसा आहे, पैशाचा पूर आला आहे, पण त्याने 1000 2000 घरं बांधले का? आणि एवढे बांधून तो श्रीमंत झाला आहे का? नाही आहे. मग सुख जर घराने मिळत असेल तर बांधा म्हणा 500 घरं 1000 घरं, हो ना म्हणा सुखी. मग किती श्रीमंत असलं तर 500 1000 घरं बांधत नाही. 1 2 3 1000 बांधत नाही, बांधून सुखी होत नाही. घर सुख देत नाही, कपडाही सुख देत नाही. कपडा शरीराची सोय करतं, घर शरीराची सोय करतं, रोटी तीही शरीराची सोय करते, जगवते तुम्हाला. मग रोटी कपडा मकान सुख देत नाहीत, ते शरीराची सोय करतात. आणि शरीराची सोय म्हणजे सुख नव्हे, तर मनाला हरिनामाचा खुराक देऊन मनाला स्थिर करणं म्हणजे सुख होय. म्हणून ज्ञानावर आहे सुखाची व्याख्या लिहिताना म्हणतात की किंबहुना सोये जीवात्मयाची लाहे, ते तजे होय तया नाव सुख. आणि ऐशी अवस्था न जोडिता पारता, जिजे ते सर्वता दुःख जाणे. तुम्ही हरिनाम घेतलं तर तुमचं मन अंतर्मुख झालं. अंतर्मुख झालेलं मन हृदयरामाला भेटलं. मन आणि हृदयराम यांच्या भेटीतून मनाला स्थिरता लाभली. आणि मनाच्या स्थिरतेतून येणारा अनुभव हे सुख असते. आणि म्हणून मनाची स्थिरता म्हणजेच मनाची शांती. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की शांती परते नाही सुख, एर अवघेचे दुःख. शांती परते नाही सुख, एर अवघेचे दुःख. मनाची शांती हेच सुख आहे, मनाची स्थिरता हेच सुख आहे. अंतर्मुख मनोवृत्ती आनंदा प्रतिबिंबिती. अंतर्मुख झालेलं मन तुम्हाला सुखी करतं का? तर ते हृदयरामाला भेटतं. मन आणि हृदयराम यांच्या भेटीतून मनाला स्थिरता लाभते. आणि मनाच्या स्थिरतेतून येणारा अनुभव हे सुख असते. आणि मनाची अंतर्मुखता साधते ती केवळ आणि केवळ हरिनामानं. पण रोटी कपडा मकान सुख देत नाहीत, ते शरीराची सोय करतात. आणि शरीराची सोय म्हणजे सुख नव्हे, तर मनाची सोय म्हणजे सुख. आणि मनाची सोय म्हणजे मनाला हरिनामाचा खुराक देऊन त्याला स्थिर बनवणं, त्याला स्थिर बनवणं, शांत बनवणं हे सुख असते. मनाची स्थिरता हे सुख, मनाची शांती हे सुख. आणि म्हणून आच्छादनही मर्यादित असावं. तुम्हाला वाटतं कपडे सुख देतात, खरंच जर कपडे सुख देत असते तर एका श्रीमंत माणसाने 1000 ड्रेस शिवले असते, सुखी झाला असता. पण 1000 ड्रेस कोणी शिवले आणि 1000 ड्रेस शिवून एखादा श्रीमंत सुखी झालेला दिसतो का? नाही, नाही. आणि म्हणून आच्छादनाचा अर्थात कपड्याचे हव्यास नको. 2-4 शर्ट असावेत, 2-4 धोतर असावेत, किंवा लौकिक जीवनात शर्ट पॅन्ट असाव्यात. 50-100 शर्ट आणि धोतर घेऊन करायचं काय? ते पण बगड्यासारखे पांढरे फॅक राहा. तुम्ही नटू नका असं मला म्हणायचं नाही. तुम्ही काय अंगाला घाण गुळसून घेऊ नका. आम्ही जो साधक आहोत, कीर्तनकार वारकरी, राहा, ठीक आहे, पांढरं फॅक राहावं. मळके कपडे घाला असं मला म्हणायचं नाही.
पण त्याच्यात फारच पांढरे फग, इस्त्री केलेली कडक टोपी, चोंचपूड आलेली, हे वस्त्र परिधानाकडे जर आमचं चित्त झुकलं तर आम्ही अहंकारी बनतो. आमची चाल बदलते. धोत्राचं पकाड वर करायचं आणि ती चाल आणि ती ऐटन ते थाटन ते काय बघूच नका. मग अहंकार पुष्ट होतो. आणि म्हणून महाराज म्हणतात की आच्छादन कपडा मोजका असावा, 2-4 ड्रेस सर्वसाधारण असावेत, भारीचे असले तरी चालतील, पण त्या कपड्यात आणि कपडे घालून आखड येऊ देऊ नका. अहंकार पुष्ट होतो. तुका म्हणे नरकी घाली अभिमान. कशाचाही ताटा असो, ज्ञानाचा असो, कपड्याचा असो, श्रीमंतीचा कशाचाही ताटा तुम्हाला नरकाला घालतो. तुका म्हणे नरकी घाली अभिमान, जरी होय ज्ञान गर्व ताठा. आच्छादन शरीराला मर्यादित कपडे असावेत. आणि तिसरी गोष्ट महाराज सांगतात की आश्रमाशी स्थान कोपी गुहा. राहण्यासाठी एखादी कोपी असावी किंवा गुहा असावी. आता ठीक आहे, महाराजाचा काळ जुना होता, डोंगर होते, गुहा होत्या, त्या काळात कोप्या करूनच राहत होते लोक. जास्त असे घरं वाडे फार कमी होते. आता 200 वर्षात माळोद्याचे वाडे वगैरे आले होते, चांगले बऱ्यापैकी घरं. आता ते माळोदं पडायला लागले. आता सिमेंट काँक्रीटच्या बिल्डिंग आल्या. म्हणून साधकाला कोपी गुहा किंवा एक 2-4 खोल्याचं साधारण सिमेंट काँक्रीटचं घर असेल बस पुरेसे. त्यापेक्षा त्यांनी जास्त हाव करू नये. 3 मजलीन 4 मजलीन कीर्तन करून भरपूर पैसे घ्यायचे, 51,000 71,000 आणि 4-4 मजली बिल्डिंग बांधायच्या. परमार्थ सफल होत नाही. मोठी गाडी 25 लाखाची, 1 कोटीची बिल्डिंग, याची गरज नाही म्हणले साधकाला. साधकाला काय असावं? आश्रमासी स्थान कोपी गुहा. साधं घर असावं, असेल बऱ्यापैकी तर एखादा असावं, त्याचा जास्त मोह नसावा. आणि म्हणून तुकोबारायांनी वारकऱ्यांना, कीर्तनकाराला, साधकाला अभंगाच्या पहिल्या चरणात बांधले. आणि महाराज म्हणतात की निर्वाहापुरते अन्न आच्छादन आश्रमाशी स्थान कोपी गुहा. की बाबानो, तुम्ही परमार्थ करतायत, हा एक प्रकारचा व्यापारच आहे. लौकिक जीवनात संसारात जसा व्यापार असतो, नफा मिळाला व्यापारातून, तो व्यापार सफल झाला, त्यात घाट आहे. तसं परमार्थिक व्यापारासाठी तुम्ही परमार्थही व्यापार म्हणून बघा. तुम्ही देवाचं नाव घेता, हे भांडवल आहे. आणि या देवाच्या नावावर तुम्हाला देव भेटावा, हा परमार्थातला नफा आहे. तिकडे संसारात वस्तू विकल्या, नफा मिळवला, लौकिक होत नाही, त्याचं हित झालं. इथं तुम्ही नाम घेतलंय, देवाची भक्ती केली, तुम्हाला देव भेटावा, हे तुमचं परमार्थिक हित आहे. आणि मग परमार्थाकडे पाहताना एक व्यापार म्हणून पहा. लौकिक व्यापारात नफा मिळणं हे हित झालं, परमार्थिक व्यापारात देव भेटणं हे हित झालं. म्हणून असा परमार्थ करा की तुम्हाला देव भेटेल. परमार्थ एक व्यापार समजून परमार्थ करा. आणि व्यापारात नफा मिळणं आवश्यक आहे, तर तो व्यापार सफल असतो. परमार्थात देव मिळणं हाच नफा आहे. आणि म्हणून परमार्थ करतोय पण देव मिळाला नाही तर परमार्थ सफल नाही, आम्हाला तोटा झाला. जन्मायुने काय केले तू मुद्दल गमावले. परमार्थात देव भेटणं हा नफा आहे, हेही ते हा फायदा आहे. मग हा देव भेटावा तर तुकोबारा नियमावली घालतायत की बाबानो, असं बघा. काय करा तर निर्वाहापुरतं अन्न घ्या, अंग झाकण्यापुरतं आच्छादन वस्त्र असू द्या, आणि साधारण जे आहे आपलं घर आहे ते घर, त्याच्या समाधानी राहा. आणि म्हणून महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात म्हणतात की निर्वाहापुरते अन्न आच्छादन आश्रमासी स्थान कोपी गुहा. या 3 गोष्टीचा उपदेश अभंगाच्या पहिल्या चरणात आला आहे की अन्न, आच्छादन आणि निवास हे साधकाचं कसं असावं.
पुढे अभंगाच्या दुसऱ्या चरणात महाराज लिहित आहेत की कोठेही चित्ताशी नसावे बंधन, हृदयी नारायण साठवावा. कोठेही चित्ताशी नसावे बंधन, हृदयी नारायण साठवावा. तुमच्या चित्ताला कुठेही बंधन नसावं, हा चौथा उपदेश. 3 पाहिले आपण, अन्न, आच्छादन आणि स्थान, या 3 गोष्टी पाहिल्या. चौथ्या चरणात विचार मांडतात तुकोबार आहे की कुठेही चित्ताशी नसावे बंधन, हृदयी नारायण साठवावा. तुमच्या चित्ताला कुठेही बंधन नसावं, कारण चित्त ज्या ठिकाणी तुम्ही बांधता, चित्त त्या वस्तूचा आकार घेतं आणि पुढच्या जन्मी तुम्हाला तीच वस्तू बनावी लागते. तुमच्या चित्तात मुलगा आहे, तुमच्या चित्तात मुलगी आहे, तुमच्या चित्तात धन आहे, दौलत आहे, पैसा आहे, आदला आहे, तुमच्या चित्तात आपली स्त्री आहे. तुमच्या चित्तात मुलगा असेल तर तुम्ही सातत्याने तुमच्या मुलावर सारखं प्रेम कराल. आणि गीतेच्या 8व्या अध्यायात भगवंत असा एक महान सिद्धांत मांडतात की आयुष्यभर तुम्ही ज्या वस्तूवर सर्वात जास्त प्रेम केले, मरणसमयी तीच वस्तू चित्तात येते आणि पुढच्या जन्मी तुम्ही ती वस्तू बनता. तुम्ही मुलावर आयुष्यभर सर्वात जास्त प्रेम केले. कोणी बैलावर करतं, कुत्र्यावर करतं, झाडावर करतं. एखादा मनुष्य जड भरताने हरणावर केलं. एखादा मनुष्य बेलापूरला जाणारी खिलार जोडी बैलाची, 1,00,000-1.5 लाखाची, बैलावर जेव्हापाड प्रेम केलं आयुष्यभर. चित्त बैलाचा आकार धरतं. मरणसमयी बैल चित्तात येऊन उभा राहतो आणि पुढच्या जन्मी तुम्ही बैल होता.